महाराष्ट्र अनलिमिटेडची सुरुवात एका मोठ्या बातमीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झाली. नाशिकच्या दिंडोरीमधून किसान सभेसह समविचारी पक्षांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे. शेतकरी कष्टकरी लोकांच्या विविध मागण्यांसाठी 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा नाशिक मुंबई महामार्गावरून लाल वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. तब्बल 8 दिवस पायी प्रवास करत शेतकरी विधान भवनावर धडकतील. तर शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्याने किसान सभेने आंदोलनाची घोषणा केली आहे. किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. तर कांद्याला योग्य भाव मिळत नाही, तसंच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आता आक्रमक झालाय. राज्य सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये, तातडीने मार्ग काढावा ही आमची मागणी आहे. कालच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा काही तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व खात्याच्या मंत्र्यांच्या बरोबर चर्चा व्हावी अशा प्रकारची आमची भूमिका आहे. मागच्या आंदोलनातून सुद्धा काही प्रमाणात प्रश्न सुटले, मात्र अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. मागच्या 5 वर्षात अधिक नवे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. मागचे प्रलंबित प्रश्न आणि नवे झालेले प्रश्न असे सगळे घेऊन पुन्हा एकदा किसान सभा लढ्यात उतरलेली आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, शेतकऱ्यांच्या या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झालेली आहे. लॉंग मार्च सुरू करण्यात आलेला आहे आणि मुंबईच्या दिशेने आता हा लॉंग मार्च सरसावतोय. काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत, काय म्हणणं आहे? नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामधून काल दुपारच्या वेळेला या लॉंग मोर्चाला सुरुवात झाली आणि हा लॉंग मार्च जो आहे तो आता नाशिकच्या वेशीवरती येऊन या मोर्चाचा पहिला मुक्काम जो आहे तो पार पडलेला आहे. आपण जर दृश्य बघितली तर हजारोंच्या संख्येनं हे आंदोलक शेतकरी जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. लाल झेंड्याच्या खाली हे सगळे शेतकरी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेले आहे. 4 वर्षांपूर्वी नाशिकमधून अशाच प्रकारचं लाल वादळ जे आहे ते मंत्रालयाच्या दिशेनं रवाना झालं होतं. मात्र सरकारनं या सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि या आदिवासी बांधवांच्या वेगवेगळ्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. मात्र त्यातल्या काही मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकल्या नाही आणि गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. या सगळ्यांच्यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांपासून तर आदिवासी बांधव देखील मोठ्या प्रमाणात आहे. वन हक्क जमिनींचा कायद्याच्या बाबत जी अंमलबजावणी सरकारकडून व्हायला पाहिजे ती देखील होऊ शकली नाही. असे अनेक प्रश्न घेऊन हे लाल वादळ आज मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. पहिला मुक्काम आज नाशिकच्या वेशीवरती त्यांचा पार पडला आणि पहिला मुक्काम पार पडल्यानंतर हे लाल वादळ आज पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना होईल. नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागातून जाऊन मोर्चेकरी अर्थात हे लाल वादळ जे आहे ते आता इगतपुरी जवळ जाऊन आपला दुसरा मुक्काम करेल. त्यानंतर शहापूर पर्यंत जाईल. मात्र तोपर्यंत सरकारकडनं तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. काल पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये मात्र तोडगा निघू शकला नाही. दादा भुसेंना मध्यस्थी करता अपयश आलं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून या सगळ्या आंदोलकांच्या प्रश्नांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या सरकारच्या आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा आणि मंत्र्यांचा असणार आहे. त्यामुळे आज जर या शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा निघाला नाही तर हे लॉंग मार्च जो आहे तो असाच पुढे सरकत राहील आणि मुंबईच्या दिशेने रवाना होत राहील. मात्र तोपर्यंत सरकार नेमकी यावर काय भूमिका घेतं हे बघणं महत्वाचं ठरेल. आपण काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय मागण्या आहे तुमच्या? तुम्ही आता आपण या शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय मागण्या घेऊन आपण आंदोलनामध्ये सहभागी झाला? आमची प्रमुख मागणी जी आहे कांद्याला हमी भाव भेटला पाहिजे आणि वनजमीचा जो महत्वाचा मुद्दा आहे जे ताब्यातली संपूर्ण जमीन सातबाऱ्याला झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्याच्यानंतर आमची सगळ्यात महत्वाची मागणी का जे अपात्र दावे आहे ते कायद्यानुसार एकापेक्षा 2 पुरावे घेऊन संपूर्ण दावे मंजूर झाले पाहिजे आणि ताब्यातली संपूर्ण जमीन नावावर झाल्या पाहिजे. आणि गायरान जमिनीचा जो महत्वाचा मुद्दा आहे ते गायरान जमीन कसणाऱ्याच्या नावावर झाल्या पाहिजे. तेच वन जमीनचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. आणखी काही शेतकरी आपण त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करूया. आपण या मोर्चामध्ये सहभागी झालाय, नेतृत्व करताय, आंदोलन करताय. काय आपल्या मागण्या आहेत? प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कांद्याचा जे काही हमी भाव आहे त्या कांद्याचा आहे आणि त्यानंतर वन जमिनीचा प्रश्न आहे, विजेचा आहे. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफी झालं पाहिजे. जे काही कर्मचारी आहेत
त्यांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे, घरकुलाला जे काही अनुदान आहे ते वाढून 5 लाख रुपये मिळालं पाहिजे, आशा, अंगणवाडी, पोलीस पाटील, इतर कर्मचारी आहेत त्यांना वेतन श्रेणी ह्या ठिकाणी लागू झाली पाहिजे, अशा स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप आहे। आणि हा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी विधान भवनावर घेऊन जाणार, आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करून घेण्यासाठी आम्ही शासनावर त्या ठिकाणी दबाव टाकणार। आपण आणखी काही शेतकरी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न, कुठल्या तालुक्यातले? चांदवड तालुका। काय मागण्या आहे तुमच्या? चांदवड तालुक्यातल्या मागण्या म्हणजे पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या महाराष्ट्रातल्या मागण्या अशा आहेत। तर कांद्याला 2000 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास लाईट मिळाली पाहिजे आणि वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे झाली पाहिजे आणि बिगर पात्र झालेले त्यांचे पात्र झाले पाहिजे आणि ताब्यात असलेली जमीन 4 हेक्टर पर्यंत जमीन ती पूर्ण त्या वन जमीन कसणाऱ्यांच्या नावे झाली पाहिजे आणि घरकुल यादीमध्ये नावे गरीब लोकांची नावे समाविष्ट झाले पाहिजे आणि त्यांना 5 लाख रुपयापर्यंत त्याचं अनुदान म्हणजे दिले पाहिजे घरकुलसाठी। अशा आमच्या मागण्या घेऊन आम्ही नाशिक लॉंग मार्च मध्ये सामील झाले आहोत। किती दिवस तुमचा हा लॉंग मार्च चालणार आहे? सरकार तोडगा काढू शकत नाही, काल बैठक झाली ती अपयशी झाली, काय प्रतिक्रिया? आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, सर्व पक्षाचं मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण लॉंग मार्च हा चालू ठेवणार आहोत। आपण बघतोय शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया आहे, हा लॉंग मार्च जो आहे तो जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च जो आहे तो अशाच प्रकारे कायम राहील, अशा स्वरूपाच्या मागण्या, अशा स्वरूपाची भूमिका या सगळ्या आंदोलकांची आहे आणि त्यामुळे आता हे लाल वादळ जे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात आता शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। ईडीनं हसन मुश्रीफ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावलंय। आज त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ ईडी समोर हजर राहणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुश्रीफ यांच्यावर झालेल्या ईडीच्या छापेमारीनंतर मागील 30 तासांहून अधिक काळापासून ते नॉट रिचेबल आहेत आणि मुश्रीफांऐवजी आज त्यांचे वकील ईडी समोर बाजू मांडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या 2 महिन्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीची कारवाई झाली आणि यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। या पत्रातून संजय राऊतांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय। तसंच या प्रकरणात शेतकऱ्यांची लूट झाली असून ईडी किंवा सीबीआय चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी केली आहे। त्यामुळे राहुल कुल अडचणीत येण्याची शक्यता आहे। राहुल कुल यांच्यावर संजय राऊतांविरोधातलं हक्कभंग समितीचं प्रमुखपद सोपवण्यात आलंय आणि मात्र आता संजय राऊत यांनी त्यांची चौकशी करणाऱ्या समितीच्या प्रमुखालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यामुळे राहुल कुल हक्कभंग समितीच्या प्रमुखपदी राहू शकतात का असा प्रश्नही उपस्थित झालाय। आज संपूर्ण त्या संदर्भातली कागदपत्र पाटसचा भीमा सहकारी साखर कारखाना अगदी व्यवस्थित साधारण आतापर्यंत 500 ते 550 कोटी रुपयाचा गैरव्यवहार या कारखान्यात झाला असून जवळजवळ हजारो शेतकरी भागधारक यांची कशी लूट झालेली आहे याचे संपूर्ण पुरावे ऑडिट रिपोर्टसह मी या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवलेले आहेत। या कारखान्याचे चेअरमन हे राहुल कुल आहे। आतापर्यंत माझ्याकडे साधारण 17 कारखान्यांची प्रकरण माझ्याकडे आहेत। त्यातलं हे पहिलं प्रकरण आहे। सीएम कडून अपेक्षा नाही म्हणून मी देवेंद्र फडणवीसांना पाठवतो, कारण मुळात ज्यांचं सरकार घटनाबाह्य आणि भ्रष्टाचारातूनच आलेलं आहे ज्या मुख्यमंत्र्यांची त्यांना कशा करता आम्ही पाठवतो। मला अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदावरून आमदार वैभव नाईक यांना हटवण्यात आलेला आहे। मातोश्रीवरून विधानसभा मतदारसंघ निहाय 3 नवीन जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि वैभव नाईक
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्यानं त्यांना पदावरून हटवण्यात आल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात। मात्र वैभव नाईकांनी या चर्चा नाकारलेल्या आहेत। मला शिंदे गटात येण्यासाठी किंवा भाजपवर येण्यासाठी अनेक लोक पाठी लागले आहेत, अनेक लोकांनी माझ्यावर दबाव ठेवला, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे एवढ्या दबावाला मी सुद्धा झुगारून मी कुठल्या पक्षात गेलो नाही, कुठल्या पक्षात जाणार नाही आणि त्यामुळे उद्योजक नेतृत्वाखाली आज मी 15 वर्ष जिल्हा प्रमुख होतो आणि त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे आणि आता 15 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा मी आता या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आता काम करायला हळू लागलो आहे आणि त्या काम करण्यासाठीच खरं तर उद्योजकांनी माझ्याकडे ही जबाबदारी काढून घेतली असेल। राज्यातील बहुतेक सर्वच शासकीय विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक झालेले आहेत आणि या कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारलाय। तसंच तोडग्यासाठी मुख्य सचिवांनी बोलावलेल्या बैठकीवर देखील बहिष्कार टाकलाय। कर्मचारी संपावर जाणार असल्यानं महसूलसह बहुतेक विभागातील प्रशासकीय कामाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे। तर हा संप मोडून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सेवांना मेस्मा लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय आणि त्यासाठी घाईघाईनं विधानसभेत विधेयक मांडण्यात आलं असून ते आज दोन्ही सभागृहात मंजूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होणार असून तत्पूर्वी सरकारकडून सकारात्मक निर्णयाची घोषणा होते का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार पदाला इतर विभागातील समकक्ष पदापेक्षा कमी वेतन मिळत असल्यानं महसूल विभागातील सर्व नायब तहसीलदार आणि इतर राजपत्रित अधिकारी आक्रमक झालेत। बुलढाण्यातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार रजेवर आहेत, तर नायब तहसीलदारांना ग्रेड पे वाढवून देण्याच्या मागणीसाठी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेनं आंदोलन केलंय। मात्र तहसीलदारांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत। तर राज्यात नायब तहसीलदारांचं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। ग्रेड पे वाढवून देण्याची मागणी तहसीलदारांनी केलेली आहे आणि आंदोलनामुळे मात्र सामान्य नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। जगताप कुटुंबात बाहेरच्या आणि घरातल्या लोकांनीही फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय अशी कबुली देत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी जाहीर सभेत आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे। पाहूया। दादा, खरं तर ही निवडणूक लागली तर जे काही अल्पसंतुष्ट लोक होते त्या लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचं काम करायचं सुरुवात केली। खूप वाईट वाटलं त्या काळामध्ये की भाऊ जाऊन जेमतेम 15 दिवसच झाले होते आणि भाऊ गेलेले असताना पण आणि त्याच्यात सगळ्यात जास्त दुःख काय वाटलं दादा की परकीयांनी तर हल्ला केलाच केला पण स्वकीयांनी पण केला, घरातल्यांनी केला, त्याचं दुःख हे जगताप कुटुंबियांना कायम राहणार आणि हे दुःख मी या आभार मेळाव्याच्या निमित्तानं सांगू इच्छितो की हे दुःख दुश्मनांवर पण येऊ नये, अशी वेळ दुश्मनांच्या घरात पण येऊ नये। पण असो, प्रत्येकाची राजकीय इच्छा असते, कुणाची राजकीय। केंद्र सरकारनं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध दर्शवलाय। केंद्रानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत 56 पानी प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यात समलिंगी विवाह भारतीय परंपरेच्या विरोधात असल्याचा दावा केलाय। समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, कलम 377 अंतर्गत समलंबी संबंधांना कायदेशीर मान्यता यापूर्वी त्यानंतर आता समलिंगी विवाह देखील मूलभूत अधिकार असल्याचा दावा करत एक याचिका दाखल करण्यात आली। त्या याचिकेच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। यामध्ये महत्वाचं म्हणजे जर बघितलं केंद्र सरकारने या पत्र दाखल केल्यापैकी समलिंगी विवाह हा अधिकार होऊ सर्व वैयक्तिक कायद्यानुसार एक पुरुष आणि याच्याच विवाहाला मान्यता देते आणि अशा पद्धतीने त्यांनी या समलिंगी विवाहाला मान्यता आज निश्चितच आता काय निर्णय होतो, कोर्ट नेमकं काय निर्णय देत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता एक आनंदाची बातमी आहे।